अराउंड 4 लाख करोड रुपयाचे शेअर्स आज अनक्लेम्ड आहेत, जी एका शेअरची व्हॅल्यू आज जवळजवळ 1.25 कोटी झालेली होती. एवढे व्हॅल्यूचे शेअर्स कसे काय? मी 3 लाखाच्या कामासाठी आलो, तुम्ही म्हणताय 60 लाख रुपये भेटतील. म्हटलं सर तुम्ही या, आय विल शो यू द एव्हिडन्सेस. विल तुमचे शेअर्स काय, इतर सगळ्या प्रॉपर्टीज, सगळे ॲसेट आरामात तुमच्या कायदेशीर वारसदाराकडे ट्रान्सफर होतील. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष पॉडकास्ट. आपल्या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आपण अनेक विषयांवर बोलतो आणि आजचा जो विषय आहे तो तुमच्या आमच्या अर्थकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. कारण कित्येक वेळा आपल्या मागच्या पिढीने घेतलेले काही शेअर्स असतात, काही इन्व्हेस्टमेंट्स असतात, पण त्याची आपल्याला माहिती नसते, जाणीव नसते आणि ते जीर्ण कागद सापडलेच तर त्याचं करायचं काय हाही प्रश्न पडतो. आजचे आपले पाहुणे आहेत या सगळ्या प्रश्नांवरची उत्तरं देणारे श्रीकांतजी पंडोरे, जे क्लिअर क्लेम या नावाची जी एक कंपनी आहे ती त्यांनी स्थापन केलेली आहे आणि त्या कंपनीचा प्रवास आणि त्यांचा प्रवास हा आपण या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. श्रीकांतजी, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. महत्वाचं काय होतं की अशा प्रकारे जेव्हा शेअर मार्केट किंवा हे म्हटलं तर एकतर सर्वसामान्य माणसांना ना की शेअर मार्केट म्हणजे भीती वाटते की हे काय आपलं काम नाही बाबा, पण त्याच्यात चांगले पैसे मिळू शकतात हे माहीत नसतं. आपल्या जुन्या पिढीने कधीतरी शेअर्स घेऊन ठेवलेले असतात, ते सुद्धा ओळखी खातर कोणीतरी सांगितलं म्हणून, आणि त्याचं पुढे काय करायचं हे ते फारसं करत नाहीत. तुम्हाला पहिल्यांदा केव्हा वाटलं की आपण अशी एक कंपनी सुरू करावी जिचं नाव क्लिअर क्लेम असेल, की अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, बासनात गेलेले पैसे ते मिळावेत ते तुम्हाला कधी वाटलं? येस, ह्याच्या मागे एक स्टोरीज आहे खरं तर. सगळ्यात पहिल्यांदा असं झालं की एक बातमी बघितली होती मी 2016-17 साली इकॉनॉमिक टाइम्समध्ये, ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की इंडिया हॅज 70,000 करोड्स ऑफ अनक्लेम मनी. बर, आता 70,000 करोड एवढा मोठा आकडा बघितल्यावर एकतर आपल्या मनात येतो हा कुठला स्कॅम वगैरे तर नाही. बट जेव्हा मी ते डीपमध्ये जाऊन बघितलं तर इट वॉज ॲक्च्युली एक प्रॉब्लेम होता, जो की त्या बातमीमध्ये मांडलेला होता. त्यानंतर त्यात असं कळालं की लोकांचे खूप असे फंड्स आहेत किंवा ॲसेट्स आहेत जे अनक्लेम्ड आहेत. त्यांना म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या लोकांचे ते पैसे आहेत, कुठल्या ना कुठल्या गुंतवणुकीद्वारे त्यांनी केलेले पैसे जे अजूनही कुठे ना कुठे अडकलेत, ते त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीयेत. तर ज्याच्यामध्ये येतात शेअर्स असतील, पी-एफ असतील, त्यामध्ये इन्शुरन्सेस असतील किंवा अनेक फायनान्शियल ॲसेटमध्ये त्यांचे पैसे अडकलेले असतात. तर हे सगळे पैसे का अडकलेत, त्याच्या मागची काय कारणं आहे, हे सर्व मी स्टडी केलं आणि मग एक जस्ट सोशल सर्व्हिस म्हणून आम्ही हे काम करायला चालू केलं होतं. ही गोष्ट आहे 2016-17 ची. तेव्हा आम्ही अनेक लोकांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करायला चालू केलं, तेव्हा लोकं आमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन आले. ज्याच्यामध्ये शेअर्स ही सगळ्यात मोठी समस्या होती लोकांची, जे जुने शेअर, फिजिकल शेअर्स आपण ज्याला म्हणतो. तर हे काम करत असताना तो फ्लो इतका वाढला की देन वी डिसाइडेड की नाही, आपण आता याला कमर्शियली जाऊन एक कंपनीचं स्वरूप दिलं पाहिजे आणि आम्ही अशा प्रकारे आमची कंपनी 2021 मध्ये स्थापन केली. तुम्हाला सगळ्यात अशी केस आठवते का एखादी, कारण की ज्याच्यामध्ये तुम्हाला पण समाधान वाटलं आणि एखाद्या व्यक्तीचं पूर्ण आर्थिक भवितव्यच बदलून गेलं? येस, येस, डेफिनेटली. अशा अनेक केसेस आमच्याकडे येतात. खरं तर एक केस मला प्रेक्षकांना आणि तुम्हालाही सांगायला आवडेल, की एक साताऱ्याचे गृहस्थ आहेत. त्यांचं वय 88 वर्ष आहे. त्यांच्या आजोबांनी शेअर्स घेतलेले होते. बरं. किर्लोस्कर इंडस्ट्रीज, सॉरी त्यावेळेसची किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड ही कंपनी. तर त्यांच्याकडे एक 1939 सालचं सर्टिफिकेट होतं, ज्याच्यावर लिहिलं होतं किर्लोस्कर ब्रदर्स 1 शेअर, जो त्यांनी त्यावेळेस घेतलेला. ते जे क्लायंट होते, जे गृहस्थ होते, ते अगदी सामान्य कुटुंबातला व्यक्ती होता. शेती होती त्यांची, ते साताऱ्यामध्ये शेती करतात. जेव्हा त्या आजोबांच्या मुलाला जेव्हा ते डॉक्युमेंट सापडलं, तर त्यांनी समहाऊ ते आमच्यापर्यंत पोहोचले आणि आम्ही जेव्हा त्या डॉक्युमेंटला ॲनलाईज केलं, त्या डॉक्युमेंटची खरी वर्थ जेव्हा काढली, तेव्हा ते इतकं शॉकिंग होतं आणि इतकं सॅटिस्फाईंगही होतं आमच्यासाठी, की ते एक्झाम्पल मी इथे सांगतो, की त्या एका शेअरची व्हॅल्यू आज जवळ-जवळ 1.25 कोटी झालेली होती. बरं. कारण की किर्लोस्कर कंपनीजने त्यानंतरनं स्वतःला मल्टिपल कंपनीजमध्ये डिमर्ज केलं. किर्लोस्कर ऑइल इंजिन असेल, न्यूमॅटिक असेल, किर्लोस्कर ब्रदर्स स्वतः असेल आणि त्यांनी मर्जर व्यतिरिक्त बोनसेस, स्प्लिट, इतर कॉर्पोरेट ॲक्शन देऊन ते शेअर्सची रूपांतर एका शेअरचं मल्टिपल शेअर्समध्ये झालेलं होतं.
आणि ते शेअर्स आम्ही त्यांना क्लेम करण्यास मदत केली आणि ते शेअर्स त्यांच्या आज अकाउंटला आले सुद्धा. आणि हे जे शेअर जेव्हा त्यांच्या अकाउंटला आले, तर त्यांची पूर्ण आर्थिक कायापालटच झाला, असं आपण म्हणू शकतो. आणि हे एक मला सांगायला आवडेल, की ते जे आजोबा किंवा त्यांचा जो मुलगा आहे, ते आजही त्यांच्या बॅगमध्ये त्यांच्या अ, अ, खरं तर त्या आजोबांच्या वडिलांचा एक एवढा मोठा फोटो घेऊन ते फिरतात सगळ्यांना दाखवायला, की हं. हे या माणसाने आज आमची हे दिवस परिस्थिती दाखवले. बदलली. पण असं झाल्यानंतर ना, एकतर लोकांपर्यंत पोहोचायला तुम्हाला, की राइट. अ, एक कंपनी सुरू केली, हं. परंतु ती लोकांपर्यंत पोहोचणे, त्याच्यासाठी पण तुम्हाला बरंच काहीतरी करायला लागलं असेल. आणि जेव्हा असे फिजिकल शेअर मिळतात, तेव्हा अजूनही काही केसेस असतील आणि तेव्हा नेमकं काय केलं पाहिजे? करेक्ट. आता सर्वात पहिल्यांदा मॅडम हे समजून घेतलं पाहिजे, की हे शेअर्स असे का राहिलेत? बरोबर. ओके. तर यामध्ये आपण अवेअरनेस म्हणू शकतो. पहिला हं. अवेअरनेस येणं खूप महत्वाचं आहे. कारण की आज कितीही आमच्यासारखी कंपनी असेल किंवा इतर अनेक लोकं असतील, जे या सेक्टरमध्ये काम करतात. त्यांनी कितीही काही केलं, पण लोकांमध्येच ते अवेअरनेस नाही आला, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही. आता अवेअरनेस म्हणजे काय? की अनेक लोकांकडे असे शेअर्स आहेत. अनेक लोकांच्या आई-वडिलांनी, पूर्वजांनी शेअर्स घेऊन ठेवलेले आहेत. अनेक लोकं विसरलेले आहेत, की आम्ही असे शेअर्स घेतलेत. हं. अनेक लोकांचे डॉक्युमेंट्स हरवलेले आहेत. जे शेअर होल्डर डिसीज झाले म्हणजे आता ते नाहीयेत, तर त्यांचे जे वारसदार आहेत, लीगल हेर्स आहेत, त्यांनाही माहिती पाहिजे, की असे काही शेअर्स आपल्या पूर्वजांचे होते का? त्यांनी हं. त्यावर रिसर्च केला पाहिजे. ते चेक करून घेतलं पाहिजे. आणि तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो, की ह्याला एका मूव्हमेंट आय मीन एक मूव्हमेंट सारखं किंवा एक चळवळीसारखं हं, हं, रूपांतर येऊ हं. शकतं. कारण छोटा-मोठा आकडा नाहीये मॅडम. अराउंड 4,00,000 करोड रुपयाचे शेअर्स आज हं. अनक्लेम्ड आहेत, व्हिच बरं. इस $50 बिलियन. आणि हा आकडा खूप मोठा आहे आणि हे जे डोमेन आहे हे खूप अंडररेटेड आहे. म्हणजे ह्या गोष्टी हं, हं, दिसत नाहीत. हं, त्यामुळे ह्या गोष्टीचा जो डेप्थ आहे ही लवकर कळून येत नाही. तर हं. लोकांमध्ये अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. स्वतःहून त्यांनी चेक केलं पाहिजे, रीच आउट झालं पाहिजे. मग ह्या गोष्टी बाहेर येऊ शकतात, की कोणाचे काही शेअर्स आहेत का? पण मग एखाद्या म्हणजे मी उदाहरणादाखल घेते, की समजा असं गृहीत धरू, की माझे 1950 चे काहीतरी शेअर्स आहेत. हं, ते पेपर फॉर्ममध्ये आहेत. हं. तर मी काय केलं पाहिजे? तुमच्याकडे आल्यानंतर मला काय-काय लागतं? कारण आता डीमॅट झालंय, सगळं करेक्ट, ऑनलाईन करेक्ट, झालंय. करेक्ट. नियम सरकारचे तर नवे काय आहेत? बरोबर. तर सर्वात पहिल्यांदा असं आहे, की डीमॅट अकाउंट आता गव्हर्नमेंटने आय मीन सेबीने 1995 मध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. हं, त्याच्या आधी जसं तुम्ही म्हणाले, की त्याच्या आधी जवळ-जवळ 40-50 वर्ष लोकांनी फिजिकल शेअर्समध्ये ट्रेड केलेलं आहे. अजूनही खूप लोकांकडे असे शेअर सर्टिफिकेट आहेत. तर त्यांनी नक्की काय करायला पाहिजे, की ते जे काही डॉक्युमेंट आहे, हं, ते घेऊन जेव्हा सपोज ते आमच्याकडे आले, तर आम्ही त्यावर एक एनालिसिस करतो. एनालिसिस म्हणजे काय, की ते जे डॉक्युमेंट आहे, ते व्हॅलिड आहे की नाही? आज ती कंपनी ट्रेड करते की नाही करत आहे? का त्या कंपनीचं कुठे मर्जर डिमर्जर झालंय? काही नाव चेंज झालंय? त्यानंतरनं त्या जे शेअर्स त्यांना होते, त्या शेअर्सच्या बदल्यात त्यांना अजून काही एक्स्ट्रा शेअर्स मिळालेत का? म्हणजे थोडक्यात 1950 साली ते शेअर जे होते, ते आजच्या डेटला किती आहेत? हं. त्याचं आज व्हॅल्यू काय झालेली आहे? ते क्लेम करता येऊ शकतात का? त्याला काय प्रोसेस करावी लागेल? हे एनालिसिस आम्ही करतो. प्रोसेस सेबीने डिक्लेअर केलेली आहे आणि या प्रोसेसेस पब्लिकली अवेलेबल आहेत. पण अनेक लोकांना वेळ नसतो किंवा त्याच्यातले बारकावे माहीत नसतात. त्यामुळे हे शेअर्स क्लेम करण्यासाठी त्यांना खूप वेळ जातो. फ्रस्ट्रेशनही येतं. मग त्याप्रकारे एनालिसिस झाल्यानंतरनं जेव्हा आम्ही ते सगळं लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडतो, तेव्हा लोकांना पूर्ण पिक्चर क्लिअर होतं. क्लॅरिटी येते, की मला या पीस ऑफ पेपरमधून, या कागदपत्रामधून नक्की आजच्या डेटला काय भेटू शकतं आणि मग लोकं पुढे डिसिजन घेऊ शकतात, की कसं प्रोसेस करायचं. त्याच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्याप्रमाणे आपण ते काम करू शकतो. मग त्याला काय-काय करायला लागतं? म्हणजे हं, उदाहरणार्थ ते शेअर सर्टिफिकेट असं गृहीत धरू 100 शेअर सर्टिफिकेट घेऊन बरोबर. तुमच्याकडे एक माणूस आला हं, आणि ते जुने आहेत. त्याचं डीमॅट अकाउंट नाहीये. हं, हं, पूर्वजांनी हं, घेतलेले हं. शेअर्स आहेत. अ, आणि त्याच्यावर तेव्हा कदाचित वारसदार म्हणून नाव करेक्ट, आहे, करेक्ट. नाहीये हो, असं पण हो, असू हो. शकतं ना? असू शकतं. आता ह्याच्यामध्ये खूप चांगला प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये खरं पाहायला गेलं तर जवळ-जवळ 15 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस असतात, बरं. की तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे, ते आत्ताचं आहे, लेटेस्ट की जुनं आहे. त्यानंतर कंपनीने जर काही कॉर्पोरेट ॲक्शन करून तुम्हाला बोनस स्प्लिट दिलेत, तर त्याचे लेटेस्ट डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत का? ते शेअर होल्डर सिंगल होल्डिंगमध्ये आहेत की जॉइंट होल्डिंगमध्ये आहेत?
जे शेअर होल्डर आहे तो हयात आहे की नाही आहे, त्यावर जे नाव आहे. आता बऱ्याचदा असं होतं की आपलं आज आधारला पूर्ण नाव असतं. त्यावेळेस लोकांनी शेअर होल्डिंगमध्ये शेअर पर्चेस करताना इनिशियल्सने देतात. काही लोकं नाव बदलून घेतात. लेडीजच्या केसमध्ये लग्न आधीचे नावं असतात. असं काही आहे का? त्यानंतर सर्वात इम्पोर्टंट म्हणजे शेअर्स तुमचे आय-ई-पी-एफला ट्रान्सफर झालेत का? बर. आता ही खूप एक इंटरेस्टिंग टर्म आहे आय-ई-पी-एफ. आय-ई-पी-एफचा अर्थ होतो इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड. बर. खरं तर हा एक गव्हर्नमेंटचा एक फंड आहे, जो सेबी आणि आर-बी-आयच्या जॉइंट ॲक्टिव्हिटीने त्यांनी चालू केला आहे. जर असे शेअर होल्डर असतील ज्यांचे शेअर्सचे जे डिव्हिडंड आहेत, ते कंटिन्युअस कन्झिक्युटिव्ह 7 इयर्स जर अनक्लेम्ड राहिले, ते जर त्यांनी त्याचा बँकेत डिपॉझिट नाही झाले डिव्हिडंड्स, तर ते शेअर्सची पूर्ण कस्टडी किंवा हे शेअर्स विथ डिव्हिडंड आय-ई-पी-एफच्या फंडमध्ये ट्रान्सफर होतात. बर. तर आय-ई-पी-एफ इज फॉर द सेफ्टी ऑफ इन्व्हेस्टर. कारण हम्म. की या डोमेनमध्ये खूप फ्रॉडही होऊ शकतात किंवा होते. बट ते आता नाही होत कारण की प्रोसेस खूप स्ट्रिक्ट झाल्यात. तर ही कस्टडी जेव्हा आय-ई-पी-एफकडे जाते, तेव्हा तिकडून ते शेअर्स क्लेम करावे लागतात. तर तुमच्या शेअरचं स्टेटस काय आहे? ते ॲक्टिव्ह आहेत की आय-ई-पी-एफला गेलेत, की त्याचं के-वाय-सी नाही झाल्यामुळे ते सस्पेन्स अकाउंटला गेलेत. अशा वेगवेगळ्या पॅरामीटर बघून आपल्याला जी काही ॲप्लिकेबल प्रोसेस आहे, ती प्रोसेस करावी लागते. मग त्यासाठी पहिलं के-वाय-सी करणं गरजेचं असतं. जसं तुमचे आधार, पॅन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, त्यानंतरनं बँक डिटेल्स हे सर्व अपडेट करणं मॅन्डेटरी आहे आता. कारण की आधी काहीच नव्हतं. फिजिकल शेअर जेव्हा घ्यायचे लोकं, तेव्हा पॅनही नव्हता, होय. ईमेल आयडी नाही, मोबाईल नाही, फक्त करेक्ट. नाव आणि ॲड्रेसने शेअर्स दिले बरोबर. जायचे. बँक डिटेल्सही नसायचे कारण डिव्हिडंड्सचे चेकने यायचे. हम्म. सो पहिलं तर के-वाय-सी अपडेट करणं हे पहिलं पाऊल आहे. त्यानंतरनं जी प्रोसेस आहे, तुम्हाला डुप्लिकेटची प्रोसेस करायची का ट्रान्समिशनची करायची की तुम्हाला आय-पी-एफची करायची, अशा अनेक प्रोसेसेस त्याच्यापुढे आपल्याला कराव्या लागतात. बरोबर. मग यासाठी जे काही डॉक्युमेंटेशन डिक्लेअर केलेलं आहे, काही बॉन्ड्स असतात, ॲफिडेव्हिट असतात, त्यांचे सर्व्हिस रिक्वेस्टचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीचे, ते सर्व भरावे लागतात. त्याला अटॅचमेंट आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट सर्व द्यावे लागतात. नावातले बदल वगैरे, सह्यातले बदल, ह्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यात फिक्स कराव्या लागतात आणि मग ते शेअर्स तुमच्या डीमॅटला येतात. पण आता समजा असं गृहीत धरू आपण की हं. त्याचे वारसदार कोण कोण आहेत हे जर डिफाईन नसेल, करेक्ट. कारण आता समजा माझ्या आजोबांनी शेअर्स घेऊन ठेवले, हं. 4 त्यांची मुलं, 1 मुलगी, हं. आणि आता त्यांची सगळी नातवंड, नातवंड. हां. नातवंडांनी कोणीतरी क्लेम करायचंय, हं, हं. तर मग ते काय होतं? ही खूप क्लासिकल केस आहे. म्हणजे हां. तुम्ही विचारलं बरं झालं. सक्सेशन सर्टिफिकेट एक टर्म आहे. हो, बरोबर. सक्सेशन सर्टिफिकेट हे कोर्टातनं इश्यू होतं. हो, हे इश्यू करावं लागतं जेव्हा नॉमिनेशन नसतं बरोबर. आणि तेव्हा तुमचे कायदेशीर वारसदार कोण आहेत, या सक्सेशन सर्टिफिकेटमध्ये ते मेन्शन केलं जातं. हं. आता ह्या केसमध्ये शेअर्सच्या क्लेममध्ये सक्सेशन सर्टिफिकेट लागतं का? हो, नक्कीच लागतं. त्याचे काही व्हॅल्युएशनचे स्लॅब्स आहेत. जर तुमच्या शेअर्सचं व्हॅल्युएशन 5,00,000च्या वर असेल, हं. आजच्या डेटला ज्यावेळेस तुम्ही हं, क्लेम हं, हं. करताय, तर तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट प्रोड्यूस करणं महत्त्वाचं म्हणजे गरजेचंच आहे, मॅन्डेटरी आहे. हं. त्याशिवाय तो क्लेम होत नाही. जसं तुम्ही म्हणाले, की एका व्यक्तीचे 2-3 मुलं आहेत, म्हणजे 3-4 भावंड आहेत. मग त्यांची मुलं आहेत, म्हणजे ज्या व्यक्तीचे शेअर होते त्याची ते नातवंड आहेत आणि आज तो व्यक्ती हयात नाहीये. तर शेअर्सची व्हॅल्यू से ₹10,00,000 आहे किंवा एक 10,00,000, 20,00,000 व्हॉटएव्हर आहे. तर ते क्लेम करायला पहिल्यांदा वारसदार कोण-कोण आहेत हे निश्चित करण्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेट काढावं लागतं, हं. जे की तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये मिळतं बरोबर. किंवा लीगल हिअर सर्टिफिकेट एक आपण काढू शकतो, हं, हं. जे काही ठिकाणी तहसील कार्यालयात किंवा मोस्टली डिस्ट्रिक्ट कोर्टलाच मिळतं. बट या उपर सर्वात जे सुपेरियर डॉक्युमेंट आहे ते आहे विल, विल, रजिस्टर्ड बरोबर. विल. करेक्ट. आणि मॅडम मला या प्लॅटफॉर्म थ्रू मला लोकांना अवेअर हं, करायचंय, हं. की विल या गोष्टीला तुम्ही इग्नोर करू नका. विल ही ॲब्सोल्युटली. इतकी इम्पोर्टंट गोष्ट आहे. हं. शेअर्स एका बाजूला ठेवूया आपण, बट इतर प्रॉपर्टीजसाठी विल इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही करेक्ट. विचारही नाही करू शकत. कारण जेव्हा तुम्ही सक्सेशन सर्टिफिकेट काढायला जाता, हं. तुम्हाला कमीत कमी तिथे 6-8 महिने, वर्ष, 2 वर्षही लागतात लोकांना हो, सक्सेशन लागतात अगदी. काढायला. त्याची कोर्ट फी भरावी लागते 75,000 किंवा 5% ऑफ व्हॅल्युएशन व्हिचएव्हर इज हं. लेस, आणि वकिलाची फी वेगळी, मानसिक त्रास वेगळा. हं. तर जर तुम्ही काही वाईट नसतं विल बनवणं. विल इज अ सुपेरियर डॉक्युमेंट टू क्लेम एनिथिंग ऑफ अ डिसीज पर्सन.
तर हे आपल्याला रजिस्ट्रार ऑफ व्हील्स कडून मिळतं. खूप जास्त खर्चही येत नाही व्हील काढायला. फक्त लोकांनी आपला माइंडसेट चेंज केला पाहिजे. इंडियन करेक्ट. माइंडसेट थोडासा असा आहे, की मला काय धाड भरली, मला मला काय धाड होणार. भरली किंवा मुलांनी मुलं सांगितलं बघतील ना असं. नाही, मुलांनी सांगितलं तर तू माझ्या मरायची वाट बघतोय का? हो. नाही, तसं नाहीये. आता खूप कॉम्प्लिकेशन होतात. करेक्ट. आधीसारखं जग राहिलेलं नाहीये. खूप फ्रॉड होतात. तर त्यापेक्षा तुम्ही विल बनवा. विलने तुमचे शेअर्स काय, इतर सगळ्या प्रॉपर्टीज, सगळे ॲसेट आरामात तुमच्या कायदेशीर वारसदाराकडे ट्रान्सफर होतील. यावर अजून थोडंसं बोलतो. हो. आमच्याकडे खूप HNI क्लायंट्स आहेत, जे मोठे-मोठे इंडस्ट्रियलिस्ट बरोबर. आहेत, बिझनेसमॅन आहेत. त्या लोकांनी सरळ-सरळ त्यांच्या घरी सगळ्यांच्या विल रेडी होत्या. म्हणून त्यांची प्रोसेस स्मूथली, स्विफ्ट प्रोसेस झाली. आणि ज्यांनी विल नाही बनवल्या, त्यांचे शेअर्स अडकलेत. त्यांना सक्सेशन काढावं लागतंय, सगळं करावं लागतंय. तर जे फक्त HNI नाही, त्यांना ती माहिती आहे, की त्याचा इम्पोर्टन्स काय आहे. तर जे सर्वसामान्य कुटुंबातली लोकं आहेत, आपल्यासारखे ज्यांनी जे मिडल क्लास, अप्पर मिडल ऑर एनी क्लास आय डोंट डिस्क्रिमिनेट. त्यांनी विल काढावी, ज्याचा फायदा त्यांना अशा प्रकारच्या क्लेम्सला नक्कीच होऊ शकतो. एक सांगायचंय की वेन देर इज अ विल देर इज इझी वे येस. ऑर एल्स मग तुमच्या वारसदारांना खूप खेटे घालायला लागणार आहेत. तर हा महत्वाचा. काही आणखी असे हे आहेत की खूप मोठी अमाउंट होती आणि हो. ती मिळवली. येस. एक मला एक केस सांगायची आहे तुम्हाला. यामध्ये काय आता आता तर आपण सर्टिफिकेट आहेत आणि ते कसे मिळाले, एक साताऱ्याची केस बघितली किर्लोस्करची. बरोबर. आमच्याकडे एक धुळ्याचे क्लायंट आले होते. ते SBIचे असे शेअर सर्टिफिकेट घेऊन आले. त्यांचे ते आय गेस वडिलांचेच होते. हं. तर ते जेव्हा आमच्याकडे आले, तर त्यांनी ते आमच्याकडे डॉक्युमेंट्स दिलं. तर आम्ही एनालिसिसमध्ये फक्त ते डॉक्युमेंट नाही सर्च करत, ते डॉक्युमेंटबद्दल नाही काढत. आम्ही हेही बघतो, की या व्यक्तीचे, शेअर होल्डरचे किंवा ते जे कोणी आलेत त्यांचे इतर कोणते शेअर्स होते का जे हे विसरलेले आहेत, ज्यांचं डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाहीये. तर अशीच एक क्लासिक केस आहे. ते आमच्याकडे आले. SBIचं व्हॅल्युएशन त्यावेळेस ₹3,00,000 ते शेअर्स होते. बट जेव्हा आम्ही एनालिसिस केलं, तेव्हा त्यांच्या वडिलांचे आयशर मोटर्सचे शेअर्स निघाले. बरं. जे की त्या सरांना माहितीच नव्हते. हं. आणि त्याची व्हॅल्यू होती ₹60,00,000. बरं. सो जेव्हा आम्ही तो प्रोसेस केला आणि म्हणजे पहिली गोष्ट ते धुळ्यावरून आमच्या पण मग तुम्हाला SBIच्या शेअर मधून हे कळलं कसं? ओके. सो काही पब्लिक डोमेनमध्ये इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. प्लस आमचे काही वेज आहेत, ज्याने आम्ही ह्या गोष्टी ट्रेस डाउन करतो. तर जेव्हा आम्ही सरांना सांगितलं, तर पहिले त्यांचा आमच्यावर विश्वासच बसत नव्हता. म्हटलं, "हे एवढे व्हॅल्यूचे शेअर्स कसे काय? मी 3,00,000च्या कामासाठी आलो, तुम्ही म्हणताय ₹60,00,000 भेटतील." म्हटलं, "सर तुम्ही या. आय विल शो यू द एव्हिडन्सेस." ते धुळ्यावरून आमच्या ऑफिसला आले. आम्ही त्यांना ते एव्हिडन्सेस दाखवले, पोर्टलवर दाखवले, त्यांना सगळं सांगितलं. त्यांना जेव्हा विश्वास बसला, तर दे वर लाइक म्हणजे त्यांनी पहिले तर हातच जोडले वडिलांना, की "बाबा धन्यवाद तुम्ही असं काही केलेलं." आणि पहिली गोष्ट तर त्यांनाही थोडंसं हे झालं, की हे कसं काय डॉक्युमेंट माझ्याकडून मिस झालं किंवा माझ्यापर्यंत ते आलं का नाही? ह्याचंही त्यांना एक दुःख होतं. बट ॲट द एंड ते शेअर्स त्यांच्या अकाउंटला आले आणि ते शेअर्स जेव्हा त्यांच्या अकाउंटला आले, तर ते परत आमच्याकडे आले आणि दे वर थँकफुल, की नाही तुम्ही हे केलंत. आणि ही एक केस आहे. त्यानंतर अजून एक केस आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची. आमचे एक क्लायंट आहेत मुंबईचे, ज्यांनी 1986 ला त्यांच्याकडे 250 शेअर्स होते रिलायन्सचे. बरं. जे की त्यांनी प्लेज केले होते बँकेकडे फॉर लोन. बरं. आणि ते शेअर्स लोनसाठी प्लेज केले. ते लोनही रिपे झालं. बट त्या शेअर्सवर बँकेचं नाव लागलेलं होतं. अच्छा. ॲज अन होल्डर. हो. बँक आणि मग ते त्याखाली होल्डर. हायपोथिकेशन ज्याला हो, म्हणतो आपण हो. तसं. हं. काइंड ऑफ हे चढलं होतं त्यावर आपण, बरोबर, की कळलं. आपण म्हणतो की नाव लागतं नाव लोन लागलं. घेतलं. होय. ते नाव काही कमीच केलं नाही त्यांनी. लोन रिपे केलं होतं 1996 ला. ओके. केस आली होती 2023 ची आमच्याकडे. चालली ती केस वर्षभर चालली. शेअर्स IPFमध्ये होते. आम्ही अक्षरशः त्या बँककडे जाऊन ते नाव कमी करून घेतलं. त्यानंतरनं त्यांचा तो शेरा होता तो काढला. त्यांचे काही डॉक्युमेंटेशन स्पेसिफिक या केस स्पेसिफिक डॉक्युमेंटेशन आम्हाला करावं लागलं वेगळं. त्यानंतरनं या शेअर होल्डरची नावं त्यात वरती आली. मग आम्ही तो क्लेम केला आणि तेही शेअर्स त्यांच्या अकाउंटला विदिन 1½ इयर ते पूर्ण डिव्हिडंड आणि शेअर्स आले. जे की त्यांना अशक्य वाटत होते. म्हणजे ते आमच्याकडे असे आले होते, की बघा तुमच्याकडनं होतंय का काही? अ पीस ऑफ पेपर घेऊन. बट दे रिझल्टेड इंटू ₹60,00,000 अगेन ₹65,00,000 आजचे. तर ही एक छान केस होती, ज्याच्यामध्ये
त्यांना वाटत होतं की हे शक्यच नाही, आता 1995चं नाव लागलेलं बँकेचं कसं कमी होणार? काय? पण जर तुम्ही प्रॉपरली जर पेपरवर्क केलं असेल आणि सगळे डॉक्युमेंट तुम्हाला आठवत असतील, व्यवस्थित आहे का नाहीये, किंवा डॉक्युमेंट नसतील जरी, पण आज सगळ्या प्रोसेस अवेलेबल आहेत. इफ यू डू इट इन अ राइट वे, तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे, हक्काचे पैसे मिळूच शकतात. त्यात काही दुमत नाहीये. मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे, की कदाचित असं असू शकतं, की अ, वडिलांनी घेऊन ठेवलेत, मुलाला सांगितलंय, हं, की "अरे, तुझ्या नावावर मी इतके-इतके हं, शेअर्स घेतलेले आहेत." हं, पण त्याच्याकडे काहीच नाहीये. हं. त्याने काय करता का काही करताच येत नाही अशा परिस्थितीत? नक्की येतं ना, येतं. हां. आता हे हे पण असं आहे बघा मॅडम, की रेकॉर्ड जे आहे शेअर्सचं, ते कंपनीजकडे आणि त्यांचे जे रजिस्ट्रार असतात, होय. रजिस्ट्रार अँड बरोबर. ट्रान्सफर एजंट म्हणतात त्यांना, हं, हं, आर-टी, हं. यांच्याकडे असतात ते रेकॉर्ड्स. आपल्याकडे फक्त प्रूफ असतं, की माझे हे शेअर्स आहेत. बरोबर. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही फॉर एक्झाम्पल कोणती व्यक्ती 10वी पास झाली, 10वी पास झाल्याचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे. पण ते जर गहाळ झालं, हरवलं, तर आपण म्हणत नाही ना, की तो 10वी फेल आहे किंवा 10वी ह्याची हं, झालीच नाही. हं. कारण रेकॉर्ड तर युनिव्हर्सिटीकडे आहे. होय, बरोबर. आपण बोर्डाकडे जाऊन डुप्लिकेट युनिव्हर्सिटी होय. इश्यू करू शकतो. सेम गोष्ट शेअर्सला ॲप्लिकेबल आहे. रेकॉर्ड हायर ऑथॉरिटीकडे असतात. तुम्हाला फक्त तिथे जाऊन ते रेकॉर्ड व्हेरिफाय करायचे, तुमची आयडेंटिटी प्रूव्ह करायची, प्रोसेस करायची आणि शेअर्स घ्यायचे. श्रीकांतजी, तुम्ही एक 2 आकडे जे सांगितले ते खूप मोठे आहेत. एक तर 70,000 कोटीचा जवळपास तुम्ही एक हं, हं. आकडा सांगितला आणि एक 4,00,000 कोटी बरोबर. अनक्लेम्ड शेअर्स. म्हणजे हे नंबर का व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू इट्स अ 4,00,000 कोटी व्हॅल्यू. इट्स अ व्हॅल्यू. व्हॅल्यू. आणि मग ही सगळी माहिती सेबीच्या डोमेनमध्ये आता. हो, करेक्ट. कारण येस. कंपन्यांचे सगळे रेकॉर्ड्स कंपनीला ते हो, सेबीमध्ये सबमिट करायला लागतात. हो. सेबी त्यामुळे अँड आय-ई-पी-एफ. आय-ई-पी-एफ करेक्ट. येस. मग जेव्हा अशा पद्धतीने हा पैसा पडून असतो, अ, तो त्याचं हे काय होतं मग एजन्सीज काय करतात नेमका? कधी आवाहन करतात का? कधी काय होतं नेमकं? राइट, राइट. आता डेफिनेटली आवाहन करतात. आता रिसेंटली त्यांनी एक के-वाय-सी अपडेट करून घेण्यासाठी दरवेळेस कॅम्पेन लॉन्च करतात ते. पहिली गोष्ट तर ते सर्व शेअर होल्डरच्या ॲड्रेसेसवर लेटर्स पाठवतात. बट प्रॉब्लेम काय झालेला आहे, आता मी तो मेन प्रॉब्लेम सांगतो. हं, शेअर होल्डर्सने जेव्हा शेअर्स घेतले होते, त्यावेळेस ते एका पत्त्यावर राहायचे. परंतु आज अशी परिस्थिती आहे, की साधारण 20 ते 25% लोकं एकाच पत्त्यावर अनेक वर्ष राहतात. हं, इतर सर्व लोकं त्यांचा पत्ता बदलतातच. घर शिफ्ट करतात, नवीन घर घेतात, हं, कोणाची हं, बदली हं, होते, काय होतं. तर ॲड्रेस चेंज जो आहे ना, इट इज अ मेन कल्प्रिट या पूर्ण हं, इश्यूचा. त्यामुळे लोकांचे ॲड्रेसेस लोकांनी चेंज केले ॲड्रेस स्वतःचे, बट त्याची रेकॉर्डला एंट्री केली नाही, की माझा ॲड्रेस चेंज झालाय. मग कंपनीला काय वाटतं, की हा माणूस इथेच राहतोय. बट तो माणूस तिथून 10 वर्षापूर्वी गेलेला आहे, हं. 20 वर्षापूर्वीच गेलेला आहे निघून दुसऱ्या पत्त्यावर. तर तो माणूस ट्रेसच होत नाही कंपनीजला, की बाबा तुझी के-वाय-सी अपडेट कर. हे लेटर त्याच्या जुन्या पत्त्यावर जातं. मग त्या माणसापर्यंत ते कधी पोहोचतच नाही. त्यामुळे ते तो जो गॅप आहे, तो इथे तसाच राहिलेला आहे. सेकंडली आय-ई-पी-एफ, इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड, ह्याची एक ऑथॉरिटी आहे आय-ई-पी-एफ-ए, ओके. इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी. हं, ह्याचं कामच हे आहे, की इन्व्हेस्टरला अवेअर करणे, फ्रॉडपासून त्यांना रोखण्यासाठी काय-काय करावं लागतात, त्या ॲक्टिव्हिटीज करणे, वेगवेगळे कॅम्पेन्स चालवणे. हं. तर ते हे सर्व ॲक्टिव्हिटीज हे लोकं करतात. थ्रू पेपरला मोठ्या-मोठ्या पूर्ण पेज भरून बातमीसुद्धा येते. वेगवेगळे सेमिनार्स ते घेतात. त्याच्या थ्रू त्यांचं अवेअरनेस चालू आहे आणि त्या थ्रू हळू-हळू जनजागृती होतीये. याचं एक आकडेवारीत मी एक्झाम्पल सांगेल, की 2000 आम्ही जेव्हा कंपनी चालू केली 2021 साली, त्या वर्षी काहीतरी आय-ई-पी-एफचे 10,000-15,000 क्लेम फाईल झाले होते. हं, आज तो आकडा यावर्षी 1,00,000च्या वर गेलेला आहे. हं, दॅट मीन्स अवेअरनेस वाढत चाललाय. हं, हं, बट हं. मला असं वैयक्तिक वाटतं, की तेवढा नाही झालाय, जेवढा जेवढा ॲक्चुअली असायला व्हायला हवा. पाहिजे. येस. तुम्ही फायनल आमच्या दर्शकांसाठी, प्रेक्षकांसाठी काय सांगाल, की काय केलं पाहिजे शेअर मार्केट आणि जे शेअर्स घेतात हं. खरं म्हणजे डीमॅटमध्ये काही जणांची एक लाँग टर्म स्ट्रॅटेजी असते. करेक्ट. ट्रेडर्स आर डिफरंट. काही जणांची एक लाँग टर्म हं. स्ट्रॅटेजी असते. पण आता ह्या सगळ्या डिजिटायझेशनमुळे काय बदल झालेत आणि हं. काय खबरदारी घेतली पाहिजे? ओके. सगळ्यात इम्पोर्टंट आहे, की मी माझ्या डोमेन स्पेसिफिक सांगायचं झालं तर पहिलं तर तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटला नॉमिनेशन लावून घ्या. हं, बऱ्याचदा असं होतं, की नॉमिनेशन लावलं जात नाही.
कधी कधी नॉमिनेशन ज्याचं लावलेलं असतं तीच व्यक्ती हयात नाहीये आता, तर ते नॉमिनेशन चेंज पण करणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमचे बँक डिटेल्स. तुम्ही ज्या डीमॅट अकाउंट आहे जिथे, तिथे जर तुम्ही तुमचे बँक डिटेल्स दिलेले असतातच. जर तुम्ही तुमची ब्रांच चेंज केली, ते बँक अकाउंट बंद झालं असेल, तर तिथे बँक अकाउंट चेंज करून घ्या. कारण फिजिकल शेअर्स फक्त आय-पी-एफला जात नाही. डीमॅटमधलेही शेअर्स हे आय-पी-एफला जातात. जर तुमचे बँक अकाउंट करेक्ट नसतील तर. आणि हे एक आहे. दुसरी गोष्ट, आय विल सजेस्ट की जेवढेही तुमच्या ओळखीतले लोकं आहेत किंवा तुमचे फॅमिली मेंबर यांचे कुठले अनक्लेम शेअर्स आहेत का? किंवा अशी काही त्यांचे संपत्ती आहे का? हे एकदा एकदा तरी चेक करून घ्या. कारण काय होतं की एक स्मॉल चेक तुम्हाला काय सापडवून देईन याची सांगता तुम्ही येत नाही खरं. म्हणजे सांगता येत नाहीये. तर हे एक महत्त्वाचं आव्हान मला आता करायला आवडेल. आता थोडा तुमच्या कंपनीबद्दलचा एक प्रश्न असा, की हं. आतापर्यंत किती क्लेम सेटल केले अच्छा. आणि किती येस, येस. व्हॅल्यू? राइट, राइट. मॅडम, आम्हाला आता मागील एक 4 ते 5 वर्षामध्ये आम्ही आत्तापर्यंत 1250 पेक्षा जास्त शेअर होल्डर्सला त्यांचे शेअर्स परत मिळवून दिलेले आहेत. त्यासाठी आम्ही 2,500च्या वर क्लेम्स फाईल केलेले आहेत. टोटल व्हॅल्यू जी रिकव्हर केली आहे आत्तापर्यंत इन टर्म्स ऑफ अमाउंट, ती आहे ₹150 कोटी. ₹150 कोटीचे शेअर्स आणि डिव्हिडंड शेअर होल्डरला परत मिळालेले आहेत. आणि अनेक क्लेम्स आता ऑलरेडी इन प्रोसेस आहेत. फक्त पुणे नाही, तर वी ऑपरेट पॅन इंडिया आणि आमचे एन-आर-आय क्लायंट्स आहेत. एन-आर-आय क्लायंट्सला खूप प्रॉब्लेम येतो हे काम करायला. कारण एक तर त्यांचे सगळे डॉक्युमेंटेशन वेगळं असतं. हं. त्यांना इंडियात सारखं यायला जमत नाही. त्यानंतरनं त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम असतात म्हणजे एन-आर-आय. तर एन-आर-आय सर्व्हिसेसही आम्ही देतो. आमचे आजही एन-आर-आय भरपूर क्लायंट आहेत. यूएसमध्ये आहेत, यूके आहे, कॅनडा असेल, मिडल ईस्ट, दुबई असेल, ऑस्ट्रेलिया असेल, तिथेही आमचे क्लायंट्स आहेत, ज्यांना आम्ही ही सर्व्हिस देतोय. श्रीकांतजी, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही सांगितलीत आणि तुमच्यासाठी पण ही माहिती यासाठी महत्त्वाची आहे, की पूर्वीची पडलेली अशी एखादी संपत्ती असू शकते, जी तुम्हाला कदाचित माहिती नाही. ती सहजपणाने मिळवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील, ते करू शकता. यापुढे जेव्हा केव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा सध्या करत असाल, तर ती सगळे त्याचे जे के-वाय-सी नॉर्म्स आहेत, सगळ्या डिजिटल फॉर्मॅलिटीज आहेत, त्या सगळ्या पूर्ण करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील, तर ते प्रश्न आमच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही कडून घेऊन तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू. त्यांचा नंबरही आम्ही खाली अर्थात तुम्हाला देऊ शकतो, की ज्यामधनं तुम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा उत्तरं मिळावीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याच्यासाठी, की तुम्हाला यातनं खूप माहिती मिळत जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीकांतजींचे आभार मानत मी आज आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.